नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं. आमिनीने आता पत्रक परिषद घेतलेली असते. तिला आता मीडियावाल्यांना गोळा करून आता सांगायचं असतं की सासरा खुनी आणि लाडका जावई सासऱ्याला वाचवण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, असं आता दामिनी मीडियावाल्यांचे कान भरत असते. तेव्हा आता मीडियावाले तिला प्रश्न विचारत असतात, तर ते नाही ते उत्तर आता देत असते. मीडियावाल्यांचे कान भरत असते. तर सगळे मीडियावाले पत्रकार आता ज्या ठिकाणी अर्जुन असतो त्या ठिकाणी जातात. आता अर्जुन मंदिरामध्ये असतो तर त्या ठिकाणी सगळे पत्रकार जातात आणि अर्जुनला प्रश्न विचारू लागतात. तेव्हा मीडियावाले विचारतात की अर्जुन सर, तुमचे सासरे आता त्यांना 1च महिना दिलेला आहे, 1च महिन्याची मुदत दिलेली आहे, त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाऊ शकतात का आणि कुठल्याही थराला जातात आहे. तेव्हा आता दुसरा पत्रकार म्हणतो की तुमच्याकडे दुसरे पुरावे नाही आहे का, तुम्ही आता 1 महिन्यात ही केस जिंकाल की हराल. अर्जुनच्या आजूबाजूला सगळे पत्रकार उभे असतात. अर्जुनला काही सुचत नसतं काय बोलावं काय नाही, कारण गर्दी पाहून आणि काय उत्तर द्यावं हे त्याला कळतच नसतं. तेवढ्यातच आता मागून सायली येते आणि सायली म्हणते, आमचा लढा हा आम्हीच लढणार आणि ती लढाई आमची आहे म्हणून आम्हीच लढणार आणि ही लढाई सत्याचीच आहे, तर सत्यच जिंकणार, सत्य कधी हारणार नाही. मग भीती कशाची, कशाला घाबरायचं, असं म्हणून ती आता अर्जुन जवळ येते आणि अर्जुनचा हातात हात धरते आणि हो, आम्ही ही केस जिंकणार म्हणजे जिंकणारच, असं म्हणून आता अर्जुनला ती म्हणजे धीर देत असते. तेव्हा आता अर्जुनला आता त्याच्या बायकोचा सपोर्ट असल्या कारणाने आता अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि दोघेही आता दोघांच्या चेहऱ्यावर स्माईल असते. सायलीने अर्जुनला धीर दिल्यावर आता अर्जुन काय मस्त कोणत्याही गोष्टीला सामोरे जायला तयार असतो. तर मंडळी आता दामिनीने तर त्या मीडियावाल्यांना भडकवलेलं असतं. आता अर्जुन जिंकणार म्हणजे जिंकणारच, तो करून दाखवणार म्हणजे करून दाखवणारच. आता मधुभाऊंची सुटका, तर आता साक्षी जेलमध्ये, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.